40 किलोची मुलगीसुद्धा येते आणि ती म्हणते मॅडम मला हे आवडत नाही वजन, मला 35च करून द्या. आणि एक मुलगा येतो तो 120 किंवा माणूस कोणीतरी येतो तो म्हणतो मी 120 किलोचा आहे पण मी हॅपी आहे, माझ्या नादी लागायचं नाही, घरचे घेऊन आले म्हणून मी आलो. कॅलरी वापरण्याची जी पचनसंस्थेची एन्झाईम्स आहेत, ज्याला गट एन्झाईम्स म्हणतो आम्ही, ती गट एन्झाईम्स ॲक्टिवेट होतील. एक आहे डायबिटीस, दुसरा आहे वजन किंवा लठ्ठपणा म्हणतो, आणि त्याच्या अनुषंगाने येणारे खूप सारे आजार. तर बेरियाट्रिक सर्जरीमध्ये हा गेलेला असमतोल किंवा गेलेला समतोल हा पूर्ववत बनवणं ह्याच्यासाठी हे काम केलं जातं. त्यांना ऑपरेट केलं त्या दिवशीपासनं आजपर्यंत त्यांना इन्शुलिन लागलं नाही, त्यांना बाहेरून ऑक्सिजन लागला नाही, त्यांचं चालणं, त्यांचा ओव्हरऑल फिटनेस, त्यांच्या आजारपणांची संख्या, कामाचा झपाटा, या सगळ्यामध्ये अतिशय चांगले बदल घडून आले. अरे, आपण बेरियाट्रिक सर्जरी नावाचा एक शब्द सातत्यानं ऐकतोय, तुमच्या अवतीभोवती सुद्धा तुम्ही हा शब्द ऐकला असेल. अगदी अचानक एक जाडा माणूस बारीक झाला कारण त्यानं बेरियाट्रिक सर्जरी केली. आता त्याचं वजन कमी झालं कारण त्याने बेरियाट्रिक सर्जरी केली. पण या बेरियाट्रिक सर्जरी या नावाशी अनेक समज गैरसमज जोडलेले आहेत. अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील ते माझ्याही मनात आहेत. आणि महत्त्वाचं ते म्हणजे की डायबिटीज झालेल्यांसाठी बेरियाट्रिक सर्जरी खरोखर करणं गरजेचं असतं का, असा सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे. आणि अशाच तुमच्या आणि माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज इथं मिळवायची आहेत. आपल्यासोबत डॉक्टर जयश्री तोडकर आहेत. जयश्री तोडकर यांची ओळख करून द्यायला हवी, ती म्हणजे की त्या भारतातल्या पहिल्या महिला लेप्रोस्कोपिक बॅरियाट्रिक सर्जन आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक जे शासकीय उपक्रम आहेत डायबिटीसशी निगडीत असलेले किंवा मग बेरियाट्रिक सर्जरीशी निगडीत असलेले आणि लठ्ठपणाशी निगडीत असलेले, त्याच्यात स्वतः त्या सहभागी झालेल्या आहेत. अनेक उपक्रमांचा त्या भागसुद्धा राहिलेल्या आहेत. तसंच राज्य सरकारच्या ओबेसिटी आणि एनसीडी म्हणजे जीवनशैलीशी निगडीत जे आजार आहेत त्याच्या टास्क फोर्सच्या त्या कन्व्हेनरसुद्धा आहेत. सार्क सर्जिकल सोसायटीच्या त्या एक्सपर्ट पॅनलच्या भागसुद्धा आहेत. 2005 लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंदणी झाली होती, कारण त्यांनी 10 तासात 45 हर्नियाचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. आणि आजवर त्यांनी 10,000हून अधिक रुग्णांना ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तितक्याच डॉक्टर्सना सुद्धा त्यांनी बेरियाट्रिक सर्जरी, लठ्ठपणा आणि याच्याशी निगडीत जे इतर गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं माहिती दिलेलं आहे, नॉलेज दिलेलं आहे, त्यांना त्याच्या संदर्भामध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या ज्या कॉन्फरन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्या सहभागी होत असतात. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की महाराष्ट्रातले आणि भारतातले जे वेल नोन पॉलिटिशियन्स आहेत त्यापैकी काहींनी डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसुद्धा घेतलेले आहे. आपण हेतुपुरस्सर काही नावं जी आहेत ती टाळतो आहोत. आणखीन एक उल्लेख आवर्जून करायला हवा ते म्हणजे की या सेक्टरमध्ये डॉक्टरांसाठीची फेलोशिप ही पहिल्यांदा डॉक्टर जयश्री यांनी सुरू केलेली आहे. तर डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या हेल्थ टॉकच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. खरं तर पहिला प्रश्न काय विचारायचा असं खूप सारा गोंधळ होता, पण तरीसुद्धा म्हणजे आम्हाला बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे असं वाटतं की पोट कमी केलं, आतड्या ज्या आहेत त्या पिळवटून टाकल्या, कमी केल्या, चाप लावले. नेमकी काय असते ही बेरियाट्रिक सर्जरी? तुम्ही जे म्हणता ना, हे ॲक्च्युली अनेक जणांचा हा समज असतो की कुठंतरी पचनसंस्थेला काटछाट करणं आणि त्या योगाने वजन कमी करण्यासाठी मदत करणं. हे ॲक्च्युली खूप चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण त्याच्या डिटेल्स माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे पचनसंस्थेच्या काही विशिष्ट भागांमध्ये काही विशिष्ट बदल केले जातात, जेणेकरून कॅलरी वापरण्याची जी पचनसंस्थेची एन्झाईम्स आहेत, ज्याला गट एन्झाईम्स म्हणतो आम्ही, ती गट एन्झाईम्स ॲक्टिवेट होतील आणि साठवण्याची गट एन्झाईम्स जी आहेत ही इनहिबिट होतील किंवा ती जास्तीत जास्त डिॲक्टिवेट होतील. असा हा जो एक बॅलन्स आहे, म्हणजे मेटाबॉलिझम म्हणजे काय म्हणतो आपण की आपण जे खातो ते बॉडीनी इंधन म्हणून वापरावं आणि त्याचं काम झालं, छोटंसं साठवावं, दुष्काळासाठी जास्तीचं वापरून टाकावं. अच्छा, ही नैसर्गिक योग्य समतोल साधणं आहे. परंतु होतं काय की ज्या वेळेला ह्याच्यातला समतोल बिघडतो त्यावेळेला साठवण्याची टेंडन्सी वाढते आणि वापरण्याची जी बॉडीची क्षमता आहे ती कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे होतं कसं, शेवटी पेशींना पोषण कमी मिळतं, ताकद कमी पडते, पेशी आजारी पडते
आणि त्याच वेळेला तिच्यावरचा कॅलरीचा बोजा वाढतो. म्हणजे एखाद्या घोड्यातनं तुम्ही ताकद काढून घ्या आणि त्याच्यावर डबल बोजा टाका की आता पळून दाखव. तर अशा पद्धतीचं हे मेटाबॉलिझमचे आजार होतात. ह्या आजारांपैकी एक आहे डायबिटीस, दुसरा आहे वजन किंवा लठ्ठपणा म्हणतो, आणि त्याच्या अनुषंगाने येणारे खूप सारे आजार. तर बेरियाट्रिक सर्जरीमध्ये हा गेलेला असमतोल किंवा गेलेला समतोल हा पूर्ववत बनवणं ह्याच्यासाठी हे काम केलं जातं. त्याच्यासाठी काही विशिष्ट रचना बदलल्या जातात जेणेकरून तुमचा वापर बॉडीकडनं वाढेल, पेशी जिवंत राहण्यासाठी, कार्यक्षम राहण्यासाठी, पोषणासाठी सक्षम होईल आणि त्याच वेळेला बोजा कमी होईल. बोजाचं कन्व्हर्जन ताकदीमध्ये करावं हा एक साधासुद्धा त्याच्यामधला नियम आहे, तो पाळला जातो. मला जे समजलं ते मी अगदी प्रेक्षकांना आणि म्हणजे तुमच्या साक्षीनंच सांगते, ते म्हणजे की तुमची पचनसंस्था जी आहे ती कमी पचवायला लागली की मग त्याचे फॅट्स तयार होतात पोटात आणि मग तुम्ही जाड व्हायला लागता आणि मग तुमची पचनसंस्थाच कमी झाल्यामुळे पचनसंस्थेशी निगडीत जे इतर आजार आहेत ते व्हायला लागतात. मग बेरियाट्रिक सर्जरीमध्ये काय केलं जातं तर ही पचनसंस्था जी आहे तिचं काम जे आहे ते सुधारलं जातं, म्हणजे त्याचं मेंटेनन्स केलं जातं आणि तिला व्यवस्थित काम करायचं एक दिशा दिली जाते. खरं तर म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही ऐकलं होतं की चाप लावला जातो, क्लिप केलं जातं, कट केलं जातं. पण बेरियाट्रिक सर्जरीमध्ये या गोष्टी कराव्याच लागतात का? कारण म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जन तुम्ही म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे म्हणजे सर्जरी ही आलीच. तर मग नेमकं या सर्जरीमध्ये कसं होतं, काय केलं जातं, तुम्ही काय त्याचे परिणाम होतात हे सांगितलं, पण कसं केलं जातं, काय केलं जातं? ही जी ऑपरेशन्स आहेत ही मिनिमली इन्व्हेजिव्ह पद्धतीने केली जातात. काही ऑपरेशन आम्ही एंडोस्कोपिकली करतो, म्हणजे तोंडातून पोटामध्ये दुर्बीण घालून काही ऑपरेशन्स आहेत. जसं की आतमध्ये एखादा फुगा टाकला जातो जो फुगतो, ते बलून नावाचं एक प्रोसिजर आहे. दुसरं आहे ज्याला प्लायकेशन म्हणतो आम्ही, म्हणजे आतूनच आतड्याला एक शिवण घालणं. तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही जठरातून म्हणजे जठरामध्ये जाण्यासाठी तुमच्या स्किनमधनं जातो, म्हणजे पोटावरच्या कातडीला 3 होल केले जातात ज्याच्यातनं दुर्बीण आत टाकली जाते आणि आतमध्ये ती ऑपरेशन केली जाते. ह्याला म्हणायचं लॅप्रोस्कोपिक टेक्निक. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्ही कट करतो, काही ठिकाणी काही बँड लावले जातात, काही ठिकाणी डायव्हर्जन केलं जातं ज्याला बायपास म्हटला जातो. कुणामध्ये कुठलं ऑपरेशन केलं जावं ह्याच्यासाठी सायंटिफिक गाईडलाईन्स आहेत, नियम आहेत. तर मला एकच ऑपरेशन आवडलं म्हणून मी ते कायम करावं किंवा एका बहिणीला एक ऑपरेशननी फायदा झाला म्हणून तिच्या सख्या बहिणीला मी दुसरं ऑपरेशन न करता तेच करावं असा नियम नाही. ते पेशंटच्या वजन आणि त्या वजनाला आणखीन वजनदार बनवणारे त्यांचे आजार, या सगळ्यांचं मिळून एक शास्त्र आहे, ते आपल्याला गाईड करतं की कशा पद्धतीनं कुठलं ऑपरेशन कोणात केलं जावं. जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे हे शास्त्रच आम्हाला तुम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. पण आता जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे जसं तुम्ही ठरवत नाहीत की एकाला हे काम झालं म्हणून दुसऱ्या बहिणीला पण तेच काम होईल, मग बेरियाट्रिक सर्जरीचा डिसिशन कोण घेतं? म्हणजे माझी बेरियाट्रिक सर्जरी करायचं आहे हे मी ठरवायचं की माझ्या डॉक्टरने ठरवायचं? मग तो डॉक्टर नेमका कोण असणार याच्याबद्दलची माहिती सांगाल? अनेक वेळेला लठ्ठपणाची ट्रीटमेंट ही केवळ सौंदर्याशी निगडीत आहे का असं लोकांमध्ये विचित्र समज असतो. लठ्ठपणा हा स्वतः एक गंभीर आजार आहे. त्याच्या अनुषंगाने त्या पोतडीतनं बाहेर पडणाऱ्या आजारांची संख्या 100हून जास्त आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक व्यवस्थित क्लिनिकल ॲनालिसिस करायला लागतं. त्या ॲनालिसिसमधला जे काही पॅरामीटर्स आम्ही बघतो त्यातला पहिला पॅरामीटर असतो की तुमचं किती वजन जास्त आहे नॉर्मलपेक्षा. म्हणजे सर्वसाधारण ॲडल्टला उंची सेंटीमीटरमध्ये मोजायची, -100 केलं की जे शिल्लक राहतं ते त्याचं वजन आयडियल आहे. एक्झाम्पल, मी 150 सेंटीमीटर उंच असेल म्हणजे 5 फूट, -100 म्हणजे 50च्या आसपास माझं वजन असायला पाहिजे. अर्थातच कुणाचंही वजन त्या आकड्याला धरून कायम राहत नाही. सकाळी पण वेगळं असतं, संध्याकाळी वेगळं असतं. पिरियड्समध्ये बायकांचं वजन वेगळं असतं, खूप खाल्ल्यानंतर आणि व्हॅकेशनवरून आल्यानंतर आपलं वजन वेगळं असतं. तर ह्याला गणित असं आहे की आयडियल वजनाच्या प्लस आणि -10% हे वजन तुमची बॉडी सहज झेलू शकते विना हानी करता. पण ज्या वेळेला ते ह्याच्या पुढे जातं त्यावेळेला त्याचे हानिकारक परिणाम दिसायला लागतात. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये BMI नावाची एक पॅरामीटर आपण तपासतो
ज्याला आपण म्हणतो बॉडी मास इंडेक्स, म्हणजे वजन आणि उंची ह्यांचं एक गुणोत्तर आहे. हे गुणोत्तर ज्या वेळेला 30च्या खाली असतो BMI, त्यावेळेला तुम्हाला डाएट, एक्झरसाइज ह्याचा अतिशय चांगला फायदा होतो, कारण ती सिस्टीम त्यावेळेला इतकी वाकलेली नाही की ती साध्या सोप्या उपायांनी मागे येईल. ज्या वेळेला हा BMI 30च्या पुढे जातो, मग त्याच्यामधनं निर्माण होणाऱ्या आजारांची संख्या वाढायला लागते आणि ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला मेडिसिन त्या आजाराला द्यायला लागतं. म्हणजे मी जर म्हटलं की मला वजन आणि डायबिटीस आहे किंवा वजन आणि BP आहे, तुम्ही फक्त वजनाची ट्रीटमेंट घेणं आणि त्यांच्याकडे बघणारच नाही, तर हे चुकीचं आहे. तुम्हाला त्या पोतडीतनं जे निघतं आहे त्या सगळ्यांकडे बघून त्याची ट्रीटमेंट द्यायला लागते. सर्वसाधारणपणे 33 BMIच्या पुढे जर तुमच्या आजारांची संख्या वाढत गेली तर त्यावेळेला बेरियाट्रिक सर्जरी केली जावी अशी सायंटिफिक गाईडलाईन आहे. आणि जर तुम्हाला कुठलाही आजार नाही आणि फक्त तुमचं BMI 37च्या पुढे आहे, अशा वेळेला बेरियाट्रिक सर्जरी केली जावी असा सायंटिफिक नियम आहे. कारण त्या अनुषंगाने पुढ्यात जे आलेले मोठे आजार आहेत हे तुम्ही टाळू शकता. तर ह्याच्यामध्ये ॲडल्टसाठी एक नियम आहे आणि लहान मुलांसाठी किंवा अडोलसंटसाठी एक आहे. ॲडल्टमध्ये ज्या नवीन गाईडलाईन्स आत्ता 2024 साली आलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे 35च्या पुढच्या BMIला बेरियाट्रिक सर्जरी ही अतिशय चांगली टूल तुम्हाला वजन आणि अनुषंगाने येणारे आजार ह्यांचा कंट्रोल करण्यासाठी वापरायला पाहिजे. अडोलसंट्स म्हणजे 20च्या आतल्या लोकांसाठी 40च्या पुढच्या BMIला हे ऑपरेशन केलं जावं, जेणेकरून त्यांच्या सिस्टीम्स तुम्ही टिकवू शकाल, नाही की त्या एक्झॉस्ट होणार. म्हणजे ताण यायला नको दुसऱ्या ज्या जे अवयव आहेत किंवा जे इंद्रिय आहेत त्यांच्यावर, याच्यासाठी सुद्धा बेरियाट्रिक सर्जरी केली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आत्ता डॉक्टर सांगितलेला आहे. पण म्हणजे माझा प्रश्न आहे तो म्हणजे की बेरियाट्रिक सर्जरी करायची हे कसं डिसाईड केलं जातं, म्हणजे कोण डिसाईड करतं? डॉक्टर? तर मग कुठले डॉक्टर? म्हणजे माझा डायबेटॉलॉजिस्ट ते डिसाईड करेल की मग मला पुन्हा लिव्हरच्या तज्ज्ञांकडे यावं लागेल, की मग माझा हा जो MBBS झालेला डॉक्टर आहे, जो माझा फॅमिली डॉक्टर आहे, तो डिसाईड करेल? ॲक्च्युली ओबेसिटी हा डिसीज एवढा स्ट्रॉंग आहे आणि तो अतिशय वेळेत जर आपण चांगल्या पद्धतीनं कंट्रोल केला तर त्या चक्रव्यूहात घालण्यापेक्षा पेशंटला आपण वाचवू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. सायंटिफिक गाईडलाईन्स ज्या आहेत त्या गाईडलाईन्स या सर्व डॉक्टर्ससाठी आहेत आणि सर्व पेशंटसाठी आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला एखाद्या जनरल प्रॅक्टिशनरला दिसेल की बाबा माझ्या पेशंटचा BMI 60च्या पुढे, तर त्यांनी तिथेच पेशंटला सांगावं की दादा तुला हे धोकादायक आहे, तू पुढच्या ट्रीटमेंटसाठी योग्य एक्सपर्टकडे जायला पाहिजे. ज्या वेळेला डायबेटॉलॉजिस्टला कळतं की माझ्या पेशंटचं पोट मोठं आहे, माझ्या पेशंटची औषधं वाढतच चालली आहेत आणि शुगर कंट्रोल नाही होते चांगली, अशा वेळेला जर त्यांचा BMI हा 33च्या पुढे असेल तर डायबेटॉलॉजिस्टनी सांगावं पेशंटला की बाबा तुम्हाला ह्याची गरज आहे, कारण ह्याच्यातनं तुम्ही बाहेर येण्याचा तो एक अतिशय सशक्त उपाय आहे. BMI, वेगवेगळे आजार त्याच्यामध्ये असणं किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट वेगवेगळ्या सिस्टीमवर होणं ओबेसिटीची, आणि क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटचं खराब होणं, या 3 गोष्टींवर सायंटिफिक गाईडलाईन्स आहेत. हे ऑपरेशनचा डिसिजन हा पेशंटही घेऊ शकतो आणि त्याला सपोर्ट योग्य पद्धतीनं डॉक्टरनी करणं आवश्यक आहे. आता तुम्हाला एक गंमत सांगते. 2005 सालापासून मी या विषयामध्ये काम करते ओबेसिटीमध्ये. अर्थात जसं जसं सायन्स पुढे जात गेलं तसं आमच्याही समजुती बदलत गेल्या. आम्हालाही सायंटिफिकली स्ट्रॉंग एव्हिडन्सेस किंवा खुंटा आमचा बळकट झाला काही बाबतीतला. तर त्याच्यामध्ये जे काय आढळलं ते असं की 40 किलोची मुलगीसुद्धा येते आणि ती म्हणते मॅडम मला हे आवडत नाही वजन, मला 35च करून द्या. आणि एक मुलगा येतो, तो 120 किंवा माणूस कोणीतरी येतो, तो म्हणतो मी 120 किलोचा आहे पण मी हॅपी आहे, माझ्या नादी लागायचं नाही, घरचे घेऊन आले म्हणून मी आलो. तर हे जे गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये सायंटिफिक गाईडलाईन्स तुम्हाला खूप उपयोगी पडतात. 35च्या पुढच्या BMIला, 33च्या पुढे आजार असतील तर हे दोन्ही लोक एलिजिबल आहेत ऑपरेशनसाठी. आणि हा डिसिजन वेल एज्युकेटेड किंवा प्रॉपरली एज्युकेटेड डॉक्टर आणि पेशंट दोन्ही घेऊ शकतात. म्हणजे तज्ज्ञांकडे जाऊनच याच्याबद्दलचा निर्णय घ्यायला हवा. म्हणजे आपल्याला वाटू शकतो तर आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो,
पण मग बेरियाट्रिक सर्जरी कोणाकडे करायची, तर हे डॉक्टरनंच ठरवायचं असतं किंवा डॉक्टरनं ठरवलेलं ते जास्त योग्य आणि चांगल्या आणि योग्य तज्ज्ञ डॉक्टरकडनंच ही सर्जरी करणं आवश्यक आहे. खरं तर म्हणजे हां डॉक्टर बोला. म्हणजे मी याच्यामध्ये असं म्हणेन की तुम्हाला जर मनामध्ये आलं की माझा BMI जास्त आहे, मला त्रास होतो आहे, तर तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. डॉक्टर त्याची असेसमेंट करू शकतो की तुम्हाला थायरॉईड आहे का, तुम्हाला शुगर आहे का, तुमचं BP आहे का, तुमची किडनी कशी आहे, तुमचं लिव्हर कसं आहे, तुमचं हार्ट कसं आहे, तुमचे लंग्स कसे आहेत, तुमचे बोन्स कसे आहेत, तुमचे जॉईंट्स कसे आहेत. आणि या अनुषंगाने डॉक्टर ओबेसिटीचं एक व्यवस्थित असेसमेंट करू शकतो की ही ओबेसिटी कुठल्या एंडोक्राईन डिसीजमुळे आहे का, त्याची ट्रीटमेंट टोटली वेगळी आहे. ही ओबेसिटी तुमची मेटाबॉलिझमच्या प्रॉब्लेममुळे आहे का, येस, मग त्याच्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी नक्की उपयोगी आहे. थेट बेरियाट्रिक सर्जरी करायची पचनसंस्था सुधारण्यासाठी की काही इतर गोष्टी आहेत ज्या आपण सजेस्टिव्ह ठेवतो, म्हणजे जाडी वाढलेली आहे, लठ्ठपणा वाढलेला आहे, पचन होत नाही आहे, तर मग या गोष्टी आपण आधी करून बघू आणि मग आपण डिसिजन घेऊ, असं असतं की नाही आता आपल्याला बेरियाट्रिक सर्जरी करायची. म्हणजे तुम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की काय शास्त्र सांगतं, पण तरीसुद्धा डॉक्टरांचा अप्रोच कसा असतो याच्यामध्ये मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण देईन जे कदाचित सगळ्यांसाठी सोपं राहील समजायला. की डायबिटीसचा जेव्हा कुठलाही पेशंट आमच्याकडे येतो, आमच्याकडे म्हणजे कुठल्याही डॉक्टरकडे येतो, त्यावेळी डे 1ला सगळ्यांना इन्शुलिन लागतं का हो? नाही लागत. पण काही असतात की ज्यांना डे 1ला लागतं इन्शुलिन, कारण ते अशा स्टेजमध्ये आलेले असतात, त्यांची अवस्था आजाराची अशी असते की पहिल्या दिवशी इन्शुलिन लागतो. सगळ्यांना इन्शुलिन लागत नाही. तर कोणाला द्यायचं कोणाला नाही ह्याच्यासाठी सायन्समध्ये स्टेजिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपण अवस्था घेतो. अवस्था 1 असेल, कॅन्सर म्हणा, डायबिटीस म्हणा, कुठलाही आजार म्हणा, तर कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही देऊ शकता. स्टेज 2मध्ये काय द्यायचं, स्टेज 3ला काय द्यायचं, स्टेज 4ला काय द्यायचं. स्टेज 4मध्ये जी ट्रीटमेंट लागू होईल ती स्टेज 1ला होणार नाही. किंवा तेव्हा ही सिस्टीम आपण मनात ठेवू शकत नाही की स्टेज 4मध्ये तू आहेस, परंतु तुला पहिलं डाएट केलंच पाहिजे, ते झाल्याशिवाय तुला ट्रीटमेंटच मी देणार नाही. तर अशा पद्धतीनं सायन्सचा आउटलुक नाही. सायन्सचा आउटलुक असा आहे की डॉक्टरकडे जा, क्लिनिकल असेसमेंट होऊ दे, स्टेज ऑफ द डिसीज ठरू दे, आणि एकदा स्टेज ठरली की स्टेज 4मध्ये जो ट्रीटमेंट पॅटर्न आहे तो लागू करा. तुमचा स्टेज 1 असेल तर तुम्हाला स्टेज 1ची ट्रीटमेंट दिली जाईल. सर्वसाधारणपणे स्टेज 1 ओबेसिटीला डाएटरी चेंजेस आणि व्यायाम हे पुरेसे पडू शकतात. स्टेज 2मध्ये डाएटरी ट्रीटमेंट, व्यायाम आणि काही औषधं ही मदत करतात. स्टेज 3मध्ये तुम्हाला ह्या तिघांच्या सोबतीनं ऑपरेशन लागू शकतं. आणि स्टेज 4मध्ये ऑपरेशन केल्याशिवाय पेशंट इतर गोष्टींना दाद देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डाऊनग्रेड डिसीज करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्टेज एकदा ठरली ना की गणित सोपं होतं. म्हणजे ते आधी स्टेज जे काय आहे ते डिसाईड केलं जातं आणि त्याच्यानंतर मग काय आपण कशानं सुरुवात करायची याच्याबद्दलचा कॉल डॉक्टर घेत असतात. तुम्ही आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी म्हटलात ते म्हणजे की 40 वजन असलेली मुलगी सुद्धा येऊन सांगते की मला बेरियाट्रिक सर्जरी करायची आहे, आणि 120 किलोचा माणूस सुद्धा म्हणतो की मला नाही करायचं आहे म्हणून. पण मग म्हणजे वय काय बेरियाट्रिक सर्जरी करायचं आयडियल वय काय? कारण आता आपण पाहिलं तर डायबिटीज तर लहान मुलांमध्ये सुद्धा आहे. टाईप 2 टाईप 3चे डायबिटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी म्हणजे 2री-तिसरीतल्या मुलांना सुद्धा असे तक्रारी आहेत. तर त्यामुळे नेमकं बेरियाट्रिक सर्जरीचं वय काय? ज्या वेळेपासून बेरियाट्रिक सर्जरी जगामध्ये सुरू झाली आणि सायंटिफिकली त्याला एक अप्रुव्हल मिळालं, स्टँडर्डायझेशन झालं, तेव्हा सुरुवातीचा विषय असा होता की वय वर्ष 18 ते वय वर्ष 60मध्ये हे ऑपरेशन केलं जावं. ही जी गोष्ट मी बोलते आहे ही ऑलमोस्ट आजपासून मागे 30 वर्षापूर्वीची आहे. पण जसं जसं हे नवीन शतक आलं, जसं जसं सिडेंटरी लाईफस्टाईल वाढली, जसं जसं आजारांची तीव्रता वाढत गेली आणि पिढीजात आजार हे पुढच्या पिढीमध्ये 1 दशक आधी यायला लागले, म्हणजे त्यांचं वयच लहान झालं की जो आजार एका पिढीला 60च झाला तो पुढच्या पिढीला 40च झाला, आताच्या पिढीला तो 20च दिसतोय. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की खाली खाली येत चाललंय वय आजार इनिशिएट व्हायचं. तर त्यामुळे जर तुम्हाला एक पर्टिक्युलर पद्धतीचं स्टेजमध्ये तुमचा आजार असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट नाकारण्यामध्ये अर्थ नाही. आणि त्यामुळे आता
ज्या स्पॅनमध्ये मी ऑपरेशन्स केलेली आहेत, वय वर्ष 8 हे मिनिमम वयाला मी ऑपरेशन केलं आहे आणि वय वर्ष 82 हे मॅक्सिमम वयाला केलं आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. वय वर्ष 8ला का केलं? हा मुलगा जेव्हा आमच्याकडे आला त्यावेळेला तो 116 किलोचा होता. उंची त्याची साधारण 4 फूटच्या आसपास असेल. वय वर्ष 4 फूटच्या पण कमी होती आणि वय वर्ष 8-8.5 होतं त्याचं. 5व्या वयापासून तो कमीत कमी 20 वेळा ICUमध्ये ॲडमिट झाला होता, कारण पोट एवढं मोठं होतं की त्याला आम्ही म्हणतो फेल्युअर टू थ्राईव्ह, म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेली एनर्जीसुद्धा त्या अवयवांमध्ये नाही. एवढ्या मोठ्या वजनाचं हार्ट घेऊ शकत नाही, लंग घेऊ शकत नाही, त्याचं त्याला खाली वाकून काही करता येत नाही, झोपता येत नाही आडवं, कारण ऑक्सिजन पोचू शकत नाही. तर या विषयाला म्हणतात फेल्युअर टू थ्राईव्ह. जेव्हा असं घटना घडते त्यावेळेला मग पिडियाट्रिशियन, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, त्याच्या सगळ्या गोष्टींचा विशिष्ट पद्धतीनं अभ्यास केला जातो. त्याचे जीन्स, त्याचे एन्झाईम्स हे सगळं अभ्यास करून मग हा डिसिजन घेण्यात आला की त्याला जर ऑपरेशन केलं तर हा जगू शकतो, नाही तर हा जगू शकत नाही. मग त्याला वयाच्या 8व्या वर्षी आम्ही ऑपरेट केलं. ही घटना घडली 2006-07 मध्ये. म्हणजे आता ऑलमोस्ट त्याला 19-20 वर्ष झाली आहेत. आज तो एक अत्यंत सुंदर, सशक्त, देखणा मुलगा आहे, ज्याने इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो आयुष्य जगतो आहे. तर वय आणि हे गाईडलाईन्समध्ये असतं की वयची लिमिट आणि त्या व्यक्तीच्या फिटनेसची लिमिट हे दोन्ही तुम्ही बघायला पाहिजे. आता एक कन्सेप्ट ह्याच्यामधला सांगते तुम्हाला, ज्याला आम्ही मेटाबॉलिक किंवा बायोलॉजिकल एज म्हणतो. अच्छा. बायोलॉजिकल एज म्हणजे काय की माझं वय आज असेल समजा 40, पण माझं वजन जास्त आहे, मला डायबिटीस आहे, मला BP आहे. तर मशीनमध्ये जेव्हा आम्ही ॲनालिसिस करतो, मेटाबॉलिक एज किंवा बायोलॉजिकल एज माझं 65 किंवा 70 येऊ शकतं. आणि जेव्हा योग्य ट्रीटमेंट्स तुम्ही घेता तेव्हा ते पुन्हा 40-42मध्ये येऊ शकतं. कारण बायोलॉजिकल एज हे तुमचं सशक्तपणा, सक्षमता, फिटनेस, आरोग्य नीट आहे की नाही या सगळ्याशी निगडीत आहे. तर त्यामुळे पेशंटला आता फक्त तुमचं वय 62 आहे का, 60च्या आतच ऑपरेशन होतं आता तुम्ही जा असं नाही आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी बघून तुमची लेंथ ऑफ लाईफ पुढची काय असू शकते, तुम्हाला याचा किती फायदा होऊ शकतो, तुमचा आजार किती सिव्हिअर आहे. मी तुम्हाला एक छोटंसं क्विकली उदाहरण देईन की जे व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे अशांबद्दल. डॉक्टर DY पाटील हे सगळ्यांना माहिती असलेलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या स्वतःच्या युनिव्हर्सिटीज आहेत. त्यांनी स्वतः अनेक चांगली कामं केलेली आहेत आणि ते बिहारचे राज्यपाल होते ज्या वेळेला. तेव्हा दादांची आणि आमची भेट झाली आणि त्यावेळेला त्यांना जवळजवळ 100 युनिटपेक्षा जास्त इन्शुलिन लागायचं दिवसाला, 5-6 BPच्या गोळ्या लागायच्या, ऑक्सिजन लागायचं घ्यायला, कारण लंग्सला पुरं पडत नव्हतं ऑक्सिजन. आणि तेव्हा त्यांचं वजन साधारण 120च्या आसपास होतं. त्यावेळेला दादांचं वय होतं 78. म्हणजे तुमच्या जर तुम्ही साच्यात बसवायचं म्हटलं तर ते डेबार होते कुठली ट्रीटमेंट घेण्यापासून. परंतु त्या व्यक्तीचं मी एक खूप गोष्ट अशी मानते की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला सगळ्या गोष्टींचा आणि त्यांनी ठरवलं की माझ्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी हा उपाय असू शकतो असं मला दिसतंय. म्हणून ते कन्सल्टेशनला आले की डॉक्टर तुम्ही असेसमेंट करा आणि तुम्ही मला सांगा, पण हा उपाय माझ्यासाठी ठीक आहे का, मला चालू शकेल का. त्यावेळी ऑलरेडी त्यांची अँजिओप्लास्टी झालेली होती. म्हणजे दादांना काय टेन्शन असेल त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला टेन्शन आलं होतं की एवढ्या मोठ्या माणसाचं ऑपरेशन करायचं म्हणजे. पण त्यांना ऑपरेट केलं. त्या दिवशीपासनं आजपर्यंत त्यांना इन्शुलिन लागलं नाही, त्यांना बाहेरून ऑक्सिजन लागला नाही, त्यांचं चालणं, त्यांचा ओव्हरऑल फिटनेस, त्यांच्या आजारपणांची संख्या, कामाचा झपाटा, या सगळ्यामध्ये अतिशय चांगले बदल घडून आले. अरे वा. आणि ह्याचं क्रेडिट मी त्यांना नक्कीच देईन. म्हणजे सायन्सला देईन 50%, दादांना देईन 50%, की अवेलेबल गोष्टी आहेत पण तो विचार नीट करून आपण ते ॲक्सेप्ट करणं, तर ते एक खूप चांगलं उदाहरण म्हणून मी सांगेन तुम्हाला. ज्या पद्धतीनं म्हणजे एक मल्टिपल गोष्टी त्यांना लागत होत्या सपोर्ट सिस्टीम म्हणून, आणि त्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीनं सकारात्मक विचार करणं, मला वाटतं की हे जास्त ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आणि डायबिटीसचे जे पेशंट्स आहेत ते लवकर
हार मानतात. डायबिटीज झालंय असं म्हटल्यावरच ते हार मानतात आणि त्याच्यानंतर इतक्या सगळ्या गोष्टी होत असतील तर जवळजवळ आपलं आयुष्य संपलंय असाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो. आणि त्यात पण ही गोष्ट म्हणजे खूपच वाखाणण्याजोगी आहे आणि खरंच म्हणजे कौतुकाचं भाग आहे किंवा प्रेरणा घेण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे. तुम्ही बायोलॉजिकल एजच्या बद्दल बोलला होता. आता काय आहे ना की लोक हल्ली ट्रीटमेंट घेतात, ब्युटी ट्रीटमेंट, जसं तुम्ही बायोलॉजिकल एजच्या बद्दल बोललात की वय जास्त दाखवलं जातं. पण मग बेरियाट्रिक सर्जरी केल्यानंतर अनेकदा कमी वयाचा व्यक्ती दिसतो असं होतं का? म्हणजे असं म्हणतात किंवा असं पाहिलेलं सुद्धा आहे, फक्त ते तुमच्याकडनं डॉक्टर म्हणून समजून घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीचे आजार किंवा बोजा हे तुमच्या बॉडीमध्ये हाय लेवलचं स्ट्रेस निर्माण करतात. ओबेसिटीला अत्यंतिक स्ट्रेसफुल कंडिशन म्हणून बॉडी ओळखते. म्हणजे आम्हाला जरी दिसलं की गोरं गोमटं नाही, गोरं पण गोमटं आहे आणि तब्येतीने धडधाकट आहे, तरीसुद्धा बॉडीला त्याच्यामधनं जे केमिकल इम्बॅलन्सेस येतात त्याला इन्फ्लमेशन म्हणतात. तर ओबेसिटी ही अतिशय हायली इन्फ्लमेटरी गोष्ट असते आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली एक पद्धतीचा स्ट्रॉंग एजिंग इफेक्ट बॉडीवर येतो. अच्छा. ऑब्व्हियसली ज्या वेळेला तुम्ही ऑपरेट करता, ज्या वेळेला तुमचे केमिकल्स बदलतात, ज्या वेळेला तुम्ही कमी वजनामध्ये जाता, केमिस्ट्री चांगली होते, इन्फ्लमेशन कमी होतं, त्याचा एक अतिशय चांगला अँटी एजिंग इफेक्ट पेशंटमध्ये दिसतो. अच्छा. म्हणजे पेशंट कित्येक वेळेला तुम्हाला गंमत म्हणून सांगते की कपल येतं आमच्याकडे आणि पहिल्या वेळेला म्हणजे हे आता अगेन एक्झाम्पल आहे, ह्याच्यात जेंडर बायस कोणी धरू नये मनामध्ये, पण नवरा सांगतो की ही जातच नाही कुठे, हिचं असंच आहे तसंच आहे, हिला जमत नाही. कारण सर्वसाधारण समज असा असतो की आळशीपणामुळे हे आजार आला आहे किंवा खादाडपणामुळे हा आजार आला आहे. लोकांना हे कळत नाही की बोजा अंगावर असल्यानंतर आणि पेशींना मिळणारं पोषणच कमी असल्यानंतर ही सतत थकलेली व्यक्ती आहे की जी त्या बोजानेच थकली आहे आणि तिला पुढे काही करण्याची क्षमता किंवा इच्छा राहत नाही. मग त्यावेळेला असं एक कंप्लेन होते की यांचं काय असंच आहे तसंच आहे, ह्यांना मिळत नाहीत कुठले कपडे, मग हे ह्यांच्यासाठी भटकायला लागतं. ती व्यक्तीसुद्धा खिन्न असते मनामधनं. बेरियाट्रिक सर्जरी झाल्यानंतर आमचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव असा आहे की ज्या व्यक्तीसाठी त्या मिस्टरांनी मला म्हटलेलं आहे की ही जर पुढे चालली नाही ना मॅडम तर तुमच्या घरी आणून ठेवेल, ह्याला मी सांभाळणार नाही किंवा हे ट्रीटमेंट फेल्युअरकडे नेऊ शकतात. तर अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो की थोडे दिवस थांबा, एकदा त्या बोजाचं कन्व्हर्जन झालं ताकदीमध्ये की ही व्यक्ती बघा, आमचे अनेक पेशंट मॅरेथॉनमध्ये पळतात. अरे वा. जी व्यक्ती चौकापर्यंत जायला स्कूटर वापरत होती ते व्यक्ती आज 3-3 किलोमीटर मजेत चालतात. असं नाही की त्यांच्या मागे कोणी हंटर घेऊन बसलं आहे, पण हा एक मोठा स्ट्रॉंग बदल होतो. आणि मग असं जेव्हा घडतं ना त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढतो, अँटी एजिंग इफेक्ट येतो, तो ग्लो येतो, रिफ्लेक्ट होतं, कपडे वेगवेगळे घालण्याची हौस पूर्ण होऊ शकते, ॲक्टिव्हिटीची हौस पूर्ण होऊ शकते. मग हेच हजबंड काही दिवसांनी म्हणतात की जरा हे माझ्यासाठी होईल का हो. आणि मग तुम्ही करता का की पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचा? जर ते बसत असतील त्या गाईडलाईन्समध्ये तर नक्की हो म्हणतो, पण ते गाईडलाईन्समध्ये बसत नसतील तर मग आम्ही त्यांना मेडिसिनली पुढे नेऊ शकतो. डायबिटीज, हायपरटेन्शन म्हणजे NCDs जे आहेत, जीवनशैलीशी निगडीत जे आजार आहेत त्याच्यासाठी बेरियाट्रिक सर्जरी असं तुमचा उल्लेख झालेला आहे, म्हणजे त्याच्यावरनं इतर अवयवांवर येणारा ताण. पण अशा कुठल्या आजारांमध्ये, इतर आजारांमध्ये सुद्धा बेरियाट्रिक सर्जरी करावी लागते? फॅटी लिव्हर हा एक प्रमाणावर वाढतो हा आजार. अतिशय अंडर डायग्नोज्ड, अंडर ट्रीटेड, अंडर रेटेड अशा पद्धतीचा मोठा आजार आहे. फॅटी लिव्हर जर डायग्नोज झालं असेल आणि ते ग्रेड 1च्या पुढे असेल तर ते लक्ष देऊन उलट करण्याची गरज आहे. तर फॅटी लिव्हर ग्रेड 1 अँड अबाव विथ BMI मोर दॅन 35 हे गोष्ट ठेवू नये. कारण लिव्हर हे तुमच्या मेटाबॉलिझमचं एक अत्यंत स्ट्रॉंग सेंटर आहे ज्याच्यामधनं खूप गोष्टींचं कंट्रोल होतो. बॉडीत जे विष बनतं त्याचा निचरा होतो, इन्शुलिनचं काम करण्याची ताकद कमी राहील का जास्त राहील हे लिव्हर ठरवतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याला तुमच्या कंट्रोल सेंटरला खूप सक्षम ठेवण्याची गरज असते. फॅटी लिव्हर एक आहे. दुसरं आहे पाठींचे वेगवेगळे आजार. अच्छा. जितकं पोट वाढतं तितकं पाठीचा कणा बदलतो, जितका कणा बदलतो तितके ते घासून घासून तिथे डिस्क तयार होतात. म्हणजे याला लोक म्हणतात की आम्हाला डिस्क आहे, एकाचं ऑपरेशन झालं दुसऱ्याचं, पण ती चेन आहे ना हो, एकाचं करून भागत नाही, चेन बिघडते.
आलं लक्षामध्ये. तर ज्यांचे पाठीचे आजार आहेत, मोठं पोट आहे, ते जर ह्या गाईडलाईन्समध्ये बसत असतील तर त्यांनी नक्की ऑपरेट करून घ्यावं, कारण त्याच्यामुळे त्यांची पाठ आणि बोनी अलाइनमेंट आणि फायनली फिटनेस हा आयुष्यामध्ये चांगला बदलतो. तिसरं आहे वंध्यत्वाशी रिलेटेड आजार, अच्छा. ज्याला आम्ही PCOD म्हणतो. ओबेसिटीमुळे तुमचं फर्टिलिटीची क्षमता किंवा सेक्शुअल डिझायर आणि परफॉर्मन्स करण्याची क्षमता ही अतिशय वेगाने खाली येते. म्हणजे हे कसं ओळखायचं, तर मुलींमध्ये थोडे मिशा यायला लागतात, दाढी आल्यासारखं होतं, विचित्र पद्धतीनं वाढ होती असं वाटतं, ठीक आहे. पिरियड्स त्यांचे अनियमित होतात. मुलांमध्ये छाती वाढते, त्यांनाही कळतं की इतर मुलांमध्ये जशा पद्धतीनं इरेक्शन्स होत आहेत, इजॅक्युलेशन्स होत आहेत, आमचं होत नाही आहे. आणि ऑब्वियसली या सगळ्या गोष्टींचा कॉन्फिडन्सवर पण परिणाम होतो, म्हणजे मेंटल हेल्थ पण बिघडते, पण तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ खूप वेगळ्या पद्धतीनं बदलते. तर असे अनेक पेशंट आहेत आमच्याकडे की 10-10 वर्ष मूल होण्यासाठी धडपडलेले आहेत. आणि त्यांनी त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्या ओबेसिटीसाठी आणि त्यांच्या ह्या सगळ्या केमिकल प्रॉब्लेमसाठी बेरियाट्रिक सर्जरी केली आहे, विदिन 1 year पेशंट प्रेग्नंट राहू शकते विदाऊट एनी एक्सटर्नल हेल्प. ह्या गोष्टी घडतात आणि अनेक संसार त्यातनं वाचलेले मी बघितलेले आहेत. अच्छा, ही खूप एक महत्त्वाची आणि खूप. अत्यंत गरजेची अशी गोष्ट सांगितली. म्हणजे अनेकदा वंध्यत्वाचा आणि पोट वाढण्याचा संबंध असा विनोदापुरता घेतला जातो, तो इथं अशा पद्धतीने एक सिरियस नोटवर पण असू शकतो, हे तुमच्याकडनं कळलं. डॉक्टर, जसं आपण बेरियाट्रिक सर्जरीच्या बद्दल बोलतो आहोत, तसं आणखीन असं आहे ते म्हणजे की कुठल्या गोष्टी नसताना किंवा कुठला त्रास नसताना बेरियाट्रिक सर्जरी केली जाते का? म्हणजे सुंदर दिसायचं आहे, पोट कमी करायचं आहे, एवढाच बांधा आहे, एवढंच करायचं आहे, अशा पद्धतीची सुद्धा बेरियाट्रिक सर्जरी करण्यासाठी लोक येतात का? म्हणजे लोकांची ही त्याच्यासाठी लोक येऊन तुम्हाला कन्सल्ट करतात का किंवा तुम्हाला ॲप्रोच होतात का? हा माझा प्रश्न आहे. कारण समाजात अनेक गोष्टींचा टॅबू आहे किंवा अनेक गोष्टी स्वतःला सुंदर दिसण्यासाठी म्हणून स्वीकारल्या जातात, मग त्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगल्या नसल्या तरी स्वीकारल्या जातात, म्हणून हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं बेरियाट्रिक सर्जरी जसं लठ्ठपणा आणि त्याच्या अनुषंगाने येणारे जवळजवळ 100 आजार ह्यांना रिव्हर्स मोडमध्ये नेऊ शकते, त्याचाच एक साईड इफेक्ट म्हणा किंवा इफेक्ट म्हणा, जे कॉस्मेटिकली पेशंटला खूप अपिलिंग बनवते.